पान क्रमांक 10 मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 21. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला न्यायाला तोंड द्यावं लागणार नाही, तुम्ही सहज स्वर्गात जाल, कारण तुम्हाला पापांची क्षमा मिळणार. पण ह्या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. हालेलुया, हालेलुया. तुम्ही तोंडाने येशूला प्रभू प्रभू म्हणता, पण तुमचं वागणं कसं आहे, तुमची कृती कशी आहे, तुम्ही काम कसं करता, वागता कसं, हे देवाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. उक्ती आणि कृती ह्यांचा अनेकदा मेळ बसत नाही. माणूस बोलतो एक आणि करतो भलताच. देवाला हे चालत नाही. देव म्हणतो तुम्ही तोंडाने मला प्रभू म्हणता, पण तुमचं वागणं जर वाईट असेल, तुमची चाल जर वाकडी असेल, तर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ही चांगली गोष्ट आहे, पण विश्वास ठेवल्यानंतर तुम्ही कसे वागता हेही महत्त्वाचं आहे. देव पापांची क्षमा करणारा देव आहे हे खरं आहे. येशू आपल्याला पापांची क्षमा करतो हे खरं आहे, पण येशू पापाची क्षमा करतो, पापाचं लायसन देत नाही. देव पापांची क्षमा करणारा देव आहे, पापांचं लायसन्स देणारा देव नाही आहे. पुष्कळ लोकांना असं वाटतं काय करायचं, पाप करायचं, येशूकडे क्षमा मागायची. येशू क्षमा देतो ना, येशू क्षमा देतो पापांची, पण पाप करायचं लायसन्स देत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने आपल्या मागच्या पापांची आपल्याला क्षमा केलेली आहे. मागची पापं धुवून काढलेली आहेत. येशूच्या रक्तामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे, हे खरं आहे. पण एकदा का आपण येशूवर विश्वास ठेवला, येशूचा हात पकडला, की आपल्याला सरळ मार्गाने जाता आलं पाहिजे. हालेलुया. या ठिकाणी एखादा बंधू आज पहिल्यांदा आलेला असेल, त्याने आयुष्यात पुष्कळ पापं केलेली आहेत. एखाद्या वेळी तो खुनी असेल, त्याने कोणाचा खून केलेला असेल आणि त्याला एखादा मोठा आजार जडला असेल, कॅन्सर, HIV, किडनी फेल्युअर, असा एखादा आजार जडला असेल, तो जर रडून देवाला सांगेल की माझी सगळी पापं तुम्हाला माफ कर, मी अनेक पापं केलेली आहेत, मला क्षमा कर, देव त्याला क्षमा करेल आणि त्याचा आजार एका क्षणात निघून जाईल. हालेलुया, हालेलुया. पण तो बरा झाला आणि कडक चालायला लागला आणि 8 दिवसांनी त्याने बायकोचा ठोसा मारला, तर 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 काय होईल? देव आकाशात असं बघतो, अरे ह्याला मी बरं केलं, याने बायकोचा ठोसा मारला. आणि 8 दिवस तो कसा खडाखड आहे. 8 दिवसानंतर ऐक काय झालं, कॅन्सरची गाठ पुन्हा झाली की काय? होऊ शकते, होऊ शकते. मग तुम्ही मला विचार, ब्रदर तो बरा झाला होता की नाही? तो बरा झाला होता. कॅन्सरची गाठ गेली होती की नाही? गेली होती. मग पुन्हा कॅन्सर कसा आला? देवाची अट होती, देवाची अट होती. तुला बरं केल्यानंतर तू वाम मार्गाने चालू नकोस, वाईट मार्गाने चालू नकोस, तुझी वाकडी चाल सोडून दे.
आजपर्यंत लोकांचे खून केले, आता तर सरळ स्वतःच्या बायकोचाच ठोसा मारला. देव सोडेल त्याला? नाही सोडणार. बरा झालेला माणूस पुन्हा आजारी होऊ शकतो. का होऊ शकतो? कारण त्यांनी आपली वाकडी चाल सोडली नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू म्हणतो, मी तुम्हाला गॅरंटी देत नाही की तुम्ही मला प्रभू म्हणालात तर मी तुम्हाला स्वर्गात घेणार. नो गॅरंटी. प्रभू म्हणाला तोंडाने, पण वागणं सगळं उलट असलं तर, वागणं जर उलट असलं तर. तोंडाने प्रभू म्हणणं सोपी गोष्ट आहे, पण पुष्कळ लोक तोंडाने प्रभू म्हणतात, हृदयाने प्रभू म्हणत नाहीत. जो हृदयाने प्रभू म्हणतो तो मात्र देवाच्या आज्ञा पाळतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो हृदयाने प्रभू म्हणतो, अंतकरणापासून देवाला प्रभू म्हणतो, तो मात्र येशूच्या आज्ञा पाळतो. पण जो तोंडावरनं बोलतो, जीभ वर खाली जाते की नाही, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू हा पापांची क्षमा करणारा देव आहे, हे सत्य आहे. येशू आपल्याला पापांची क्षमा करतो, हे सत्य आहे. येशू आपल्याला आजार मुक्त करतो, हे सत्य आहे. परंतु पुष्कळ लोक याचा गैरअर्थ घेतात. त्यांना वाटतं येशू जर पापांची क्षमा करतो तर आम्ही पुन्हा पाप करू शकतो. बरोबर. पाप करायचं आणि येशूकडे येऊन क्षमा मागायची, पाप करायचं आणि येशूकडे येऊन क्षमा मागायची, असं जर आहे, ह्याचा अर्थ असा होतो की येशू पापाचं लायसन्स देतो, परवाना देतो. अजिबात नाही देत. हालेलुया. म्हणून काही येशूवर विश्वास ठेवणारे लोक आजारी होतात आणि लवकर बरे होत नाहीत. येशूवर विश्वास ठेवणारे लोक आजारी होतात आणि लवकर बरे होत नाहीत. ह्याचं कारण असं की अशा लोकांनी मनात ठरवलेलं असतं की आम्ही पाप करू शकतो, क्षमा मागतो. ते म्हणतो, असं वाटतं का तुला, मग मी तुला चांगला चिमटा घेतो. हा, तुम्हाला माहीत असलेला एखादा माणूस असेल जो येशूचा चांगला भक्त आहे, विश्वास ठेवणारा आहे, येशूचा शिष्य आहे, आणि त्याचा आजार जात नाही, तर तुम्ही समजायचं की देव याचा चांगला चिमटा घेत आहे. ह्याला असं वाटतं की पाप करायचं, क्षमा मागायची, पाप करायचं, क्षमा मागायची, पाप करायचं, क्षमा मागायची. जणू काही येशूने पापाचं लायसन्स दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. मग अशा लोकांना आजार येतो आणि तो आजार लवकर जात नाही. का जात नाही? कारण देव त्यांना चांगला चिमटा घेऊ इच्छितो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच होईल. हालेलुया. म्हणजे येशूला केवळ तोंडाने प्रभू म्हणून उपयोगाचं नाही, तर येशू ज्या आज्ञा सांगतो त्या आज्ञा पाळायला पाहिजेत. तुमचे शेजाऱ्यांनी तुम्हाला त्रास देते, मग तुम्ही कसं वागता तिच्याशी? शेजारी तुम्हाला त्रास देते, मग तुम्ही कसं वागता? ती समोरून आली, असं करता, बरोबर? येशू म्हणतो सगळ्यांना क्षमा करा, आणि तुम्ही क्षमा करायला तयार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशू म्हणतो दान करा. दान. तुम्ही दान पिशवीच्या वेळेला काय करता? दान पिशवी फिरवली जाते की नाही, त्यावेळेला काय करता? मग दान पिशवी आली, तुम्हाला माहिती आहे ही सत्य घटना आहे, सत्य घटना आहे. एक बाहेरच्या देशातला मिशनरी भारतात आला होता, त्यांनी सांगितलेली घटना आहे. भारतातले चर्चमधले लोक दान कसे देतात? दान पिशवी ऐकताना गाणं असतं, आय सरेंडर यू ऑल. मी माझं सगळं देवा तुला देतो, माझ्याकडे जे काय आहे ते सगळं तुला मी अर्पण करतो, असं ते गाणं आहे. ते गाणं चालू असताना दान पिशवी फिरवली जाते, म्हणजे लोकांना कुठेतरी स्पर्श होईल. आय सरेंडर यू ऑल. मी माझं सगळं तुम्हाला देतो, गाणं चालू आहे. आणि माणूस वरच्या खिशात शोधतो, नाही पहिले इकडे शोधतो, 100 रुपये.
ठेवून दिले. आय सरेंडर यू ऑल, 10 रुपये ठेवून दिले. आय सरेंडर यू, 8 आणे ऑल. बरोबर, ते ऑल घशातनं निघत नाही ना. देवाने ही सिस्टम अशी पॉवरफुल बनवली आहे की जरा काही आपण खोटं बोललो की या सिस्टमवर परिणाम होतो. आजकाल फार थोड्या लोकांचे चेहरे तुम्हाला सरळ दिसतात, पण मला सांगा, देवाने पहिला पुरुष घडवला, पहिली बाई घडवली, त्यांचे चेहरे वाकडे होते का? अजिबात नाही. पण खोटं बोलून बोलून आपले चेहरे वाकडे झाले. काही माणसं बघा, हसण्याचे 2 प्रकार आहेत. माझे ओठ दोन्ही बाजूने सारखेच फाकले पाहिजेत. बरं, काही लोक कसे असतात माहिती ना, बरोबर, हे चुकीचं हसणं आहे. हसलं कशा वेळेस असं हसायला पाहिजे. बरोबर, पण आजकाल लोकांना ना सरळ हसता येत ना सरळ चालता येत. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, जेव्हा तो म्हणतो 8 आणे का, आय सरेंडर यू ऑल, आणि दान पिशवी गेली की त्याचं सुरू होतं. काय सुरू होतं? चर्च मधली प्रार्थना संपेपर्यंत हा खोकत असतो. प्रार्थना संपल्यानंतर बायको आणि मुलांसहित तो बाहेर येतो. बायको विचारते, काय झालं, तुम्ही कशाला खोकता? नाही, काय नाही, काय नाही. बायको म्हणतो, असं काय नाही चालणार, आपण डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरकडे गेली मंडळी. डॉक्टर म्हणतात, काय झालं, खोकला, काय हरकत नाही, हे औषध मी देतो, हे बाहेर नाही घ्यायचं. डॉक्टर साहेब, बिल किती झालं? 110. आणि 110 100 मटणाला ठेवले होते आणि 10 मुलांच्या खाऊला ठेवले होते. सगळे डॉक्टरच्या हातात देऊन मोकळा. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, तुम्ही तोंडाने बोलता येशू येशू, प्रभू प्रभू प्रभू, पण तुझं वागणं जर वेगळं असेल तर नाही चालत देवाला. ते आपली चाल बदलली पाहिजे. आपली चाल वाकडी आहे ती सरळ केली पाहिजे. एक माणूस ऑफिसमध्ये लाच घेतो आणि एक दिवस तो आजारी होतो. इकडे प्रार्थना आल्यावर बरा होतो आणि 8 दिवसांनी कामावर जातो. पुन्हा सांगतो 5,000 रुपये द्या. टेबलाखालचे पैसे, वरचे पैसे, काय काय नाव आहे त्याला, चहा पाणी. आमच्याकडे टेलिफोन बसवायला एक माणूस आला होता. त्याने टेलिफोन बसवला आणि तो म्हणतो, आमचा चहा पाणी. म्हणलं, पाणी आता देतो, चहा व्हायला 5 मिनिटं लागतील. माझ्याकडे बघायला लागला. म्हणजे तुम्ही चहा पाणी बोललात, पाणी ताबडतोब मिळेल, चहाला 5 मिनिटं लागतील. तो माझ्याकडे बघायला लागला. म्हणजे मला असली भाषा नाही कळत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूला नुसतं प्रभू प्रभू म्हणून आपण स्वर्गात जाऊ शकणार नाही. तर येशू जसं सांगतो तसं आपल्याला केलं पाहिजे. हालेलुया. आणि काय केलं पाहिजे? मुळात आपली चाल बदलली पाहिजे. आपला स्वभाव बदलला पाहिजे. आपला मार्ग बदलला पाहिजे. आपण ज्या वाकड्या मार्गाने जात आहोत तो वाकडा मार्ग बदलला पाहिजे. आपल्या सरळ मार्गाने चालायची सवय लागायला पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही की येशूचा स्वीकार केल्यानंतर माणूस एकदम निष्पाप बनतो. पण येशूचा स्वीकार केल्यानंतर त्याची चाल बदलते, त्याचा स्वभाव बदलतो, त्याचा मार्ग बदलतो. त्याच्याकडनं पाप होतच नाहीत असं नाही, पण जरी पाप झाली तरी तुरळक असतात. तुरळक, कमी प्रमाणात, कधीतरी चुकून, क्वचित. पण मुळात त्याचं चालणं सरळ असतं. चालता चालता पाय घसरू शकतो, नाही असं नाही, पण तो चालायचा, सरळ चालायचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू आपल्याला सांगतोय की तुम्ही जर माझ्या कळपात आलात,
माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या कुटुंबात आला, तर प्रकाशाला शोभेल असं चाला. हालेलुया, हालेलुया. आपण एका दिवसात संत बनणार नाही, आपण एका दिवसात सज्जन बनणार नाही, आपण एका दिवसात सन्मार्गी बनणार नाही, आपण एका दिवसात सद्वर्तनी बनणार नाही. पण आपण त्या प्रक्रियेमध्ये वाढत असलं पाहिजे. काही काळाने का होईना आपण सद्वर्तनी बनायलाच हवं, सदाचारी बनायलाच हवं. काही काळाने का होईना, परंतु आपल्यातले वाईट गुण जायलाच हवेत. काही काळाने का होईना लोकांनी सांगायला पाहिजे ह्याचं वागणं सरळ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. नाहीतर मला भेटायला एक माणूस आला होता, जुन्या केंद्रामध्ये माझ्या समोर बसला होता. बोलता बोलता त्याला फोन आला. तो असा बाजूला गेला, म्हणतो हॅलो, अरे मी दिल्लीला आहे, नंतर फोन कर. आणि माझ्या समोर बसलाय. कुठे दिल्ली? हे भुईगाव आहे. हा, हालेलुया, हालेलुया. लोक धडधडीत खोटं बोलतात, धडधडीत खोटं बोलतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं पण नाही वागू शकत. एकदा आपण येशूचा स्वीकार केला की आपलं वागणं सरळ व्हायला पाहिजे. येशू आपल्याला बरं करतो, हा काही शॉर्टकट नाही, नीट लक्षात ठेवा. येशू आजारमुक्त करतो एका सेकंदात, पण अटी आहेत. अटी कोणत्या अटी आहेत? बरा झाल्यानंतर वागणं बदललं पाहिजे. हालेलुया. काही लोक म्हणतात ना, ब्रदर माझा आजार इकडे निघून गेला, 3 महिने पुन्हा आजार आला नाही, मग पुन्हा आजार आला. बरोबर आहे, येणार, पण 3 महिन्यात वागलात कसे? जुनं पाप सोडून दिलं का? वाईट चाल बदलली का? वाकडा रस्ता बदलला का? नाही, नाही. देवाशी कसे वागता तुम्ही? गरज सरो आणि वैद्य मरो. बरे झाल्यानंतर टाटा, पुन्हा भेटू आजारी झाल्यावर. हालेलुया, हालेलुया. असं जर तुम्ही म्हणता तर आजारी होणारच. आम्ही परीक्षेला जायचो, मी CA ची परीक्षा द्यायचो. CA ची परीक्षा देताना आम्ही एकमेकाला म्हणायचो CA म्हणजे कम अगेन, पुन्हा 6 महिने भेटणार. दर 6 महिने आम्ही भेटायचो. ते लवकर कोणी पास होत नाही. हालेलुया, हालेलुया. असं आपण देवाशी वागतो का? बरे झाल्यानंतर देवाला टाटा करतो का? आणि पुन्हा आपल्या वाईट मार्गाला आपण जातो का? जर असं आपण करतो तर पुन्हा एकदा देवाचा कोप आपल्यावर भडकणार. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. देव अशी गॅरंटी देत नाही. जर तुम्ही माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागलात तर मात्र तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. हालेलुया. स्वर्गीय पित्याची इच्छा काय आहे? नीट कान देऊ नये का? सगळ्यात मोठी आज्ञा, देवावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण शक्तीने प्रेम कर आणि शेजाऱ्यावर प्रेम कर. हालेलुया. जो देवावर प्रेम करतो आणि शेजाऱ्यावर प्रेम करतो तो देवाच्या सगळ्या आज्ञा पाळतो. हालेलुया. मग तुम्ही मला सांगाल, ब्रदर देवाने असं म्हटलंय का चोरी करू नको? हो म्हटलंय. पण तुम्ही जर शेजाऱ्यावर प्रेम करता तर शेजाऱ्याची चोरी कराल का? ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याची चोरी कराल नाही. जो प्रेम करतो तो सगळ्या आज्ञा पाळतो. जो प्रेम करत नाही तो चोरी करतो. जर तुम्ही शेजाऱ्यावर प्रेम करता तर शेजाऱ्याचा ठोसा माराल का? नाही. जो प्रेम करतो तो सगळ्या आज्ञा पाळतो. चोरी करणार नाही, तो खून करणार नाही, दुसऱ्यांना लुबाडणार नाही, फसवणार नाही, खोटं बोलणार नाही. सगळ्या आज्ञा त्याच्यातच आल्या. पण जर आपण प्रेम करत नाही आणि येशूला प्रभू म्हणतो तर आपण नक्कीच स्वर्गात जाऊ शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो म्हणजे त्याच्या आज्ञा पाळतो तोच स्वर्गात जाऊ शकतो. हालेलुया. तुम्ही असं म्हणाल
मी प्रार्थना केली सकाळी, येशूला प्रभू म्हणालो, येशूची स्तुती केली, आता मी मोकळा झालो काही करायला. नाही 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 नाही, येशूने असं नाही म्हटलं की जो प्रार्थना करतो तो स्वर्गात जाईल. फार विचित्र आहे. येशू कधी म्हणाला नाही की जो प्रार्थना करतो तो स्वर्गात जाईल. नाही, प्रार्थना करताना देव तुम्हाला सांगतो की वाईट करू नकोस, बाहेर आल्यावर वाईट करायचं नाही. नुसत्या प्रार्थनेने कोणी स्वर्गात पोहोचू शकत नाही, कारण प्रार्थनेत तुमच्याशी देव बोलतो आणि देव सांगतो असं कर, असं करू नकोस, असं कर, असं करू नकोस. बाहेर आल्यावर तसं करायला पाहिजे. नुसती प्रार्थना केली आणि बाहेर आल्यावर उलटा वागला, स्वर्गात जाणार नाही. म्हणून केवळ प्रार्थनेने कोणी स्वर्गात पोहोचत नाही. तसं असतं तर येशू म्हणाला असता की जो कोणी प्रार्थना करतो तो स्वर्गात जाईल. प्रार्थनेमध्ये देव आपल्याशी बोलतो आणि देव आपल्याला मार्गदर्शन करतो. त्या मार्गाने जायला पाहिजे. नुसती प्रार्थना करून जर तुम्ही त्या मार्गाने गेला नाहीत तर तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही. तुम्ही प्रार्थना करता, देव म्हणतो शेजारी सुरेश पाटील राहतो, तो तुझा हाडवैरी बनलेला आहे, आज त्याच्या घरी जा, त्याच्याशी बोल, त्याच्या कुटुंबाशी समेट कर. तुम्ही म्हणता त्या सुरेशच्या घरी, सूर्या त्याचं तोंड पण मी बघणार नाही, त्याचं तोंड पण मी बघणार नाही. मग पुन्हा डोळे मिटतात, प्रभू बोल. मी तेच म्हणतो, शेजारच्या सुरेशच्या घरी जा. पुन्हा प्रभू दुसरं काहीतरी सांग, मी तेच सांगतो, शेजारच्या सुरेशच्या घरी जा. प्रभू दुसरं काहीच बोलणार नाही. तुम्ही प्रभूला सांगता प्रभू सुरेशचा विषय सोडून दे, बाकी काहीतरी सांग मला. नाही 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 नाही, बाकी तुला तत्वज्ञान शिकवण्यात काय अर्थ आहे. देव म्हणतो पहिलं काम कर, जा शेजारच्या घरी जा, सुरेश पाटीलच्या घरी जा, समेट कर, त्याच्याशी बोल, तुझ्याकडनं काय चुकलंय क्षमा माग, त्याच्याकडनं काय चुकलंय त्याला क्षमा कर आणि त्याच्याशी समेट कर आणि मग घरी ये, हे मला तुझ्याकडनं पाहिजे, असं देव म्हणतो. हालेलुया. आणि हा प्रार्थना संपवतो, बाहेर येतो, बायको चहा आणते, हा चहा पितो. बायको विचारते प्रार्थना कशी झाली? छान झाली. बायको म्हणते मला फार आनंद होतो, आज तुम्ही 1 तास प्रार्थना केली. 1 तास प्रार्थनेत काय झालं त्याला माहित आहे. आज तुम्ही 1 तास प्रार्थना केली, मला की नाही केवढा आनंद होतो. तो म्हणतो हा ना, आजकाल माझी प्रार्थना वाढलेली आहे, आजकाल मी भरपूर प्रार्थना करतो. बायको म्हणते प्रार्थनेत देवाने तुम्हाला काय सांगितलं? तेच ते जरा मला जरा पाव वगैरे काय घेऊन ये. काय सांगितलं देवाने तुम्हाला? नाही म्हणजे काय, मला ऑफिसला जायचं म्हणजे कपडे काढा. त्याला माहिती आहे बायकोला काय सांगायचं. प्रार्थनेत देवाने काय सांगितलं? शेजारच्या सुरेश पाटीलकडे जा आणि समेट कर. बायकोला जर सांगितलं तर बायको सांगेल जा मग, म्हणून तो बायकोला सांगत नाही. हालेलुया हालेलुया. बायको काय सांगणार? जा ना मग, शेजारच्या घरी जा आणि समेट करा तुम्ही. तो म्हणतो नाही प्रार्थना छान झाली, आज 1 तासभर प्रार्थना झाली. तासभर प्रार्थना होऊन फायदा काय? देवाने सांगितलं शेजारच्या सुरेश पाटीलकडे जा, तिकडे तू गेला नाहीस तर फायदा काय? 1 तास हात जोडले, गुडघे टेकले, खोलीचं दार बंद होतं, लोकांना वाटलं माणूस किती मग्न होऊन तन्मय होऊन प्रार्थना करतोय. सगळं चांगलं आहे, प्रार्थना करणं चांगलं आहे, पण देवाने सांगितलेलं आहे की जा शेजारच्या घरी सुरेश पाटीलकडे आणि समेट कर. त्याला मात्र तो तयार नाही, त्या गोष्टीला मात्र तो तयार नाही. म्हणून येशू म्हणतो की प्रभूजी प्रभूजी मला म्हणून तुम्ही स्वर्गात थोडेच जाणार. मी जे सांगतो ते करा. मी काय सांगतो? शेजारच्या घरी जा आणि समेट कर. ते जमत नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. किंवा तुम्ही जिकडे कामाला आहात तिकडे लाच घ्यायची तुम्हाला सवय लागलेली आहे. लाच म्हणजे आजकाल कोणाला समजत नाही बरं का. चहा पाणी म्हटलं तर समजतं, पण लाच कोणाला समजत नाही. आणि मग लाच घेतल्यामुळे तुम्हाला आजार येतात. देव सांगतो लाच घेऊ नका, आणि मग तुम्ही काय जरा थोडा खर्च आहे. हालेलुया. ते बंद झालं पाहिजे. काल मी हे प्रवचन देत होतो तेव्हा इकडे पुष्कळ पोलीस हजर होते. मी म्हणालो पोलिसांना मी वेगळं प्रवचन देणार नाही, हे प्रवचन त्यांना लागू आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. लाच घेणं बंद करा. हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूला केवळ प्रभू म्हणून आपण स्वर्गात जाऊ शकत नाही, तर येशू जसं वागतो तसं आपण वागलं पाहिजे. ह्याचा अर्थ असा होत नाही मात्र की आपण 100% निष्पाप व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय स्वर्गात जाऊ शकत नाही, असं नाही आहे. पण आपलं वागणं सरळ असलं पाहिजे. सरळ चालता चालता तुमचं पाऊल घसरलं हरकत नाही, देव तुम्हाला सांभाळून घेईल. हालेलुया. मला काय म्हणायचंय ते कळलं का? सरळ चालता चालता जर तुमचं पाऊल घसरलं, घाबरू नका, देव सांभाळून घेईल. पण तुम्ही चालताना जर वाकडे चालायला लागला असे, देवाला ते खपणार नाही. तुमच्या लक्षात येतं? पाप कोण करत नाही? पाप सगळे करतात, हे खरं आहे. पण जे येशूवर विश्वास ठेवतात ते सरळ मार्गाने चालतात. पाऊल घसरून पडतो माणूस, पण त्यांचं चालणं सरळ असतं. परंतु जर तुम्ही चालणंच वाकडं ठेवलं, देव काही करू शकत नाही. हालेलुया. एक पोलीस या ठिकाणी प्रार्थनेला येतात आणि ते दररोज लाच घेतात. माझं आजचं प्रवचन ऐकल्यानंतर त्यांनी मनात निश्चय केला, आजपासून मी लाच घेणार नाही. आणि उद्या ते कामाला गेले सोमवारी, आणि कोणी लाच द्यायला लावली तो म्हणजे मी घेणार नाही. मंगळवारी लाच नाही, बुधवारी लाच नाही. 1 महिन्यात त्या पोलिसांनी एकदाही लाच घेतली नाही. 1 महिना भरल्यानंतर कोणीतरी मोठी रक्कम आणली, त्यांना मोह झाला आणि ती लाच घेतली. हे वागणं ठीक आहे. कसं ठीक आहे? ते सरळ चालायचा प्रयत्न करतात, मध्येच पाऊल घसरलं, पाप झालं, देव क्षमा करणार. परंतु आज प्रवचन ऐकलं आणि उद्यापासून लाच चालूच आहे, 10,000 15,000, ह्याचं चालणं वाकडं आहे. बदलायची तयारी नाही आहे. पण ज्याची बदलायची तयारी आहे तो पूर्ण प्रयत्न करतो, काही काळ पाप करतच नाही आणि मग अचानक पाप होतं, त्याला देव सांभाळून घेतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशूकडे येणं म्हणजे आपली चाल बदलणं, आपला मार्ग बदलणं, आपली वाकडी चाल बदलणं, सरळ चालणं. हालेलुया. हालेलुया. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचाच होईल. आपल्याला देवाच्या आज्ञा पाळता आल्या पाहिजेत. देव सांगतो त्याप्रमाणे करता आलं पाहिजे. याचा अर्थ येशूला प्रभू म्हणायचं नाही का? प्रभू जरूर म्हणायचं. प्रार्थना करायची नाही का? प्रार्थना जरूर करायची. पण प्रार्थना केल्यानंतर वागणं मात्र प्रार्थनेला शोभेल असं असलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.